आणि या ठिकाणी अतिशय रंगतदार सामना बघूया. हाय व्होल्टेज मुकाबला सावळेश्वर सावळा रायगडचा संघ आणि ठाण्याचा संघ. सावळेश्वर सावळा आणि गोरपे. कृपया निर्णय कळवायचा प्लीज. आणि सावळा संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी आणि गोलंदाजीचं निमंत्रण दिलं बघूया गोरपे संघाला. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. चिंचवडी संघानं लगातार 2 सामने, दोन्ही सामने शेवटच्या चेंडूवर. पहिल्या सामन्यात चौकार मारला होता आणि नंतरच्या सामन्यात मात्र षटकार मारून जबरदस्त नेवाली पाडा संघाला पराभूत केलं होतं बघूया. जबरदस्त विजय. आणि सावळा संघानं आतापर्यंत त्यांच्या इतिहासामध्ये नेहमी क्षेत्ररक्षण जोडताना बघूया. काहीतरी खेळपट्टीचा अंदाज आला असावा, काहीतरी डावपेच शरद पवारांसारखे. अतिशय मुरब्बी राजकारणी शरदचंद्र पवार. दशरथ पाटील 2 मिनिटं थांबवते. पुढे उद्या प्रेक्षकांसाठी खूप चांगली मेजवानी असणार आहे. सचिन सदाशिव पाटील नगरसेवक, विद्यमान नगरसेवक यांच्या वतीनं यांच्या सौजन्यानं कालचे उद्याचे सामने क्रिकेटच्या सामन्यांचा थेट लाईव्ह प्रेक्षकांना आपण पाहू शकाल. डेन NBC केबलच्या माध्यमातून अंबरनाथ ते कर्जत तसेच मुरबाड शहापूरपर्यंत थेट प्रेक्षकांना पाहू शकाल. या यूट्यूबच्या माध्यमातून www.tenniscricket.com संतोष नाणेकर यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहू शकाल. स्पर्धेचा उच्चांक बघा, स्पर्धेचा क्लास बघा. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नवीन परिवर्तन आपण पाहतोय. दरवर्षी नवीन उपक्रम गाजवून या स्पर्धा आपली कशी मोठी करण्यात येईल, या स्पर्धेचा उच्चांक किती मोठा करण्याचं प्रशिक्षण मी म्हणण्याचं संपूर्ण यश मी देईन. सन्मान्य सर्वांचे लाडके आमचे सरपंच किशोर अनंता पाटील त्यांचे तमाम सहकार्याने मी विधेयन करण्याच्या माध्यमातून ही खूप मोठी स्पर्धा अंबरनाथ तालुक्यामध्ये पहिल्यांदा यूट्यूबच्या माध्यमातून, त्यानंतर आपण पाहतो केबल टेबलच्या माध्यमातून. मनापासून आभार तुमचं. अतिशय चांगली स्पर्धा खेळूंसाठी व्यासपीठ आणि मोठे मोठे चषक आपण पाहतोय. एवढे मोठे चषक या विभागामध्ये आपण प्रथमच पाहतोय. दशरथ दादा बघा किती मोठे चषक आहेत. 4 पारितोषिक आपण आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक हे सर्वोत्तम मी म्हणेन उत्कृष्ट मी म्हणेन उत्तेजनात्मक पार्श्वभूमी स्पर्धेसाठी. तर सामने ते सुरू होते. आपण एन्जॉय करूया चटपटी कॉमेंट्री. द मॅन फ्रॉम नवी मुंबई अतिशय लोकप्रिय समालोचक आपण ऐकूया सर्वांचे लाडके आमचे दशरथ दादा पाटील यांना. धन्यवाद मच्छिंद्र पाटील. उद्या थेट लाईव्ह प्रेक्षेपण बघूया. 4 तालुक्यामध्ये तसे संध्याकाळचा भंडारा आहे, कारण उद्या काळ्याचा दिवस आहे. आणि सावळा बनाम गोरपे असा हा विद्यमान सामना. 2 टोळक्यामध्ये एक जबरदस्त अट्टी-तट्टीचा सामना. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. आणि पहिला गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. राहुल पाटील शॉर्ट पिच चेंडू अक्कोटा बेला स्टेअर केला, लेटकट केला बघूया. चेंडू केला बॅकवर्ड गलीला. अशा प्रकारे चेंडू सीमारेषा बाहेर अप्रतिम स्क्वेअर लेटकट स्टेअर केला. शॉर्ट पिच चेंडू अक्कोटा बेला बॅकफुटला गेला आणि स्टेअर केला किरण पवार. राहुल पाटील याचा पहिला चेंडू किरण पवार यांनी त्याला आसमान दाखवला. जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, जबरदस्त लेटकट. संघाची धाव संख्या पहिल्या चेंडूवर चौकार. किरण पवार अवघड जागेवरचं दुखणं. रोग चालेल पण उपाय नको. रोगापेक्षा इलाज भयंकर. अतिशय जबरदस्त फलंदाज. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, नेत्र सुखद फटका. आणि हा म्हणतोय चांगला फटका, चौकार. एक लेटकट नंतर अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू सीमारेषेबाहेर. संघाची धाव संख्या 8 वर. धाव संख्या 8 वर. बिनबाधट अशी दमदार सुरुवात. राहुल पाटील संघाच्या वतीनं पहिलं षटक बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगलं आयोजन. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम पुल केला बघूया. चेंडू सीमारेषेवर डीप मिड विकेट आणि डीप बॅक पोस्ट केले यांच्यामधून. पहिल्या चेंडूवर लेटकट, नंतर चेंडूवर
एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह नंतर पुल शॉट म्हणजे अशी चतुरस्त्र केली, चौपेर खेळी, जबरदस्त डोलेबाजी, जबरदस्त फुटवर्क गेला म्हणता पदल आदित्य. संघाची धाव संख्या 3 चेंडू आणि 12 धावा. राहुल पाटील झालेले दमचाक, पिछेहट, शरणागती, माघार. पहिल्या षटकात पानिपत विसर्जन. राहुल पाटील तयार. 3 चेंडू आणि 3 चौकार. संघाची धावसंख्या 12 वर. चौकार हटकला का आहे का? नाही ना. नाही तर लावाल तर लावा काय. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि हा षटकार. धाव संख्या 20. शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा. धाव संख्या 18. अतिशय घातक फलंदाज दादा. येड्स परवडला पण हा बॅट्समन नको. 4 चेंडू मध्ये 18 चौकार, 18 धावा, 3 चौकार, 1 षटकार. 12 आणि 6 18. राहुल पाटील खेळण्यासाठी किरण पवार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेला बघूया. शॉर्ट फायनल अशा प्रकारे 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 19. बाईचा इशारा अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होते. पिन बाद 19. 19 फनन आफ्टर 5 बॉल्स. 1 बॉल टू गो. राहुल पाटील सुटकेचा निश्वास सोडतोय. कधी एकदा किरण पवारच्या तावडीनं सुटतो. अतिशय खरा मारा, दिशाहीन मारा. दिशा मारा म्हणता ना, फलंदाज घातक आहे. आणि नॉन स्ट्रायकर रितेश मते खेळण्यासाठी तयार. राहुल टू रितेश अशी चकमक इर चुरस कॉम्बिनेशन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला बघूया. आणि चेंडू षटकार. सर्व चेंडू शॉर्ट पिच. डीजे ऑपरेटर अतिशय खरा मल्ला. पहिल्या षटकात 25. पहिल्या षटकात धावसंख्या 25 म्हणजे तब्बल 400चा स्ट्राईक रेट. साईचोक 24. पुन्हा गोलंदाजाला इथं दाखवू नका त्यांच्या समोर. गोरपेवाले 416 म्हणजे इकडं तिकडे होणार दादा. आम्ही 400 सांगितला होता. आमचा अंदाज असतो अदमास. आणि संघाचा दुसरा गोलंदाज तयार. आणि दुसरा गोलंदाज देवा शिसवे. शिसवाचा आपण झाड बघितलं असेल. गोलंदाज बघा आता देवा शिसवे. शिसव म्हणजे मच्छिंद्र पाटील गावठी शब्दाला खास म्हणतात. आमच्याकडे शिसव म्हणतात. कंड, खाज, खरूज. देवा शिसवे तयार. राहुल पाटीलने अतिशय वंगाल मारा केला, पुचाट मारा केला. किरण पवार is batting on 18. मॅरेथॉन इनिंग. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघूया. चेंडू गेलाय बॅकवर्ड गलीला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 26.
अतिशय चांगलं क्रिकेट. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. दोन्ही संघाने विनंती करतोय. नाही तर चला हरले की पंचानं मारायचं, कॉमेंटेटरनं मारायचं, म्हणजे जुगारात आपला की बायकोला जाऊन घरी झोडपायची. बघा दादा, हा पैसे घालवणार, हा बायकोला झोडपणार. आणि हा स्वैर मारा आउटसाइड द लेग स्टंप, दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा, एक धावेचा संकेत. अवांतर धाव संकेत भर संघाची धाव संख्या मुसंडी माते. धाव संख्या 27. बिनबाद 27. दमदार सुरुवात. सकाळी बायकोला झोडपायची, संध्याकाळी पाणीपुरी खायला न्यायचं. राग मावळला. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म होते विकेट. जगदीश पाटील, आम्ही आमच्या बायकांचं सांगतोय, लोकांच्या बायकांचं कशाला बोलायचा. शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा पुल केला तर डेप बॅकवर्स केलेला. दरम्यान एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 28. बिनबाद 28. म्हणून म्हटलंय, मराठा तितुका मेलावा, महाराष्ट्र धर्म वाढवा. परंतु दादा 2 मराठी माणसं राहत नाही, 20 भैया झोपतील एका खोलीत. बघा, त्याच्यानंतर दादा आले मारवाडी. 50 मारवाडी एका एका गावात. जहा न पहुंचे बैलगाडी वहा पहुंचे मारवाडी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारा बघूया. नाजूक सापेल, पंच मात्र भीष्मासारखे उभे. राजा हरिश्चंद्राचा दुसरा अवतार. अण्णा हजारे परवडले पण अंपायर नको. संघाची धाव संख्या 28. बिनबाद 28. पाणी कुठं आहे? अरे राईट आर्म होते विकेट. म्हणणार चेंडू खणून काढते बघूया. वरपी चेंडू होता बघूया. चेंडू टॅप करतो. दरम्यान चेंडू गेला पॉइंटला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. धावांचा विस्तार, धावांची निर्मिती, धावांची उभारी, धावांची उत्पत्ती. धाव संख्या 29. बिनबाद 29. काही वाईट वाटत ना? ही समोर निव्वळ मनोरंजन आहे. तुम्ही कमवा, आम्हाला कमवू द्या. जगा आणि जगू द्या. आणि हा पुन्हा एकदा फ्लिक करते बघूया. टायमिंग मध्ये दरम्यान चेंडूला बॅकवर्ड स्पेल एकला. दरम्यान एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 30च्या घरात. बिनबाद 30. गोरपे सावळा असा हा विद्यमान सामना. 2 टोळक्यामध्ये धुमत चक्री, चकमक, जुगलबंदी, आतषबाजी, हमरी तुमरी, रश्शिकेच, कलगी, तोरा, यादवी, तुंबळ युद्ध. 2 टोळक्यामध्ये रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन, रणभेरी, ईर, चुरस, ईर्ष्या, तडावड, संघर्ष, अहमामिका. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, जबरदस्त घमासान, धुमशान, काटे की टक्कर, कडा, संघर्ष. पुन्हा एकदा तयार. गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्प तयार. गोलंदाज संघाच्या वतीने दुसरा षटक. मिस्टर देवा सिसवे तयार. 1 बॉल टू गो. आणि हा चेंडू पुन्हा टॅप करते बघूया. बचावात्मक बैठरा. चेंडूला पुश करतो. टॅप केलाय. चेंडू बदललाय. चेंडूला रेमटवलाय. चेंडूचा बिमोड केलाय. संघाची धाव संख्या 31. 12 चेंडू आणि 31 धावा. बिनबाद 31 म्हणजे तब्बल 15.5 धावांचं टार्गेट. आवक सरासरी उलाढाल भांडवल. अतिशय जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या. धावांचा उकडा, लकडा, तगादा, पैदा, धावांचा रतीब, धावांचा खुराक, धावांची बरकत, धावांची प्रगती. 31 फन आफ्टर 12 बॉल्स. संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगती पदावर. त्याला कॉमेंट्री करायची आहे का? कुठे गेली ती? मगाशी म्हणतो मला कॉमेंट्री करायची आहे. हा इच्छा कॉमेंट्री करायची याच्यानंतर. अच्छा, थँक्यू. नाही, पहिला लेडीजला दादा मान. 50% आरक्षण आहे लेडीजला. हा, नाही तर मोदी रागावतील. आणि दादा सर्वांना विनंती करतो, इथं घाणबिन करू नका दादा, कारण हा परिसर हागणदारी मुक्त आहे. नाही स्वच्छता अभियान 2017-16 संपला. किती संडास बांधा, हागायला पटरीवर येणार. बघा तुम्ही गोवंडी मानकोदला कधी गेलात तिकडे बघा. सर्व दिवशी जा, परंतु जून महिन्याच्या पहिल्या पावसाळ्यात जाऊ नका. साला नाक मोठी धरायला लागते. खेळामध्ये थोडासा व्यत्यय बघूया. 12 चेंडू आणि 31 धावा. 31. बिनबाद 31.
आणि संघाचा तिसरा गोलंदाज गोरपे संघाचा द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स बॉलिंग मार्कवर नवनिर्वाचित न्यू कंटेस्टंट नवीन गोलंदाज बिंदा शिसवे ज्यानं मगाशी अतिशय चांगलं परफॉर्मन्स केलं होतं बघूया. आणि या संघाचा संघनायक आणि मेन आयोजक किशोर आनंद पाटील माजी सरपंच भुवनोलीचे कार्यसम्राट ज्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंट्स रतनभाऊ पाटील तोडीस तोडी टुर्नामेंट स्वर्गीय रतनभाऊ पाटील ज्यांचं संपूर्ण विश्वभर पहिल्या क्रमांकाची टुर्नामेंट द्यायची कुठे असेल. त्याच्यानंतर मच्छिंद्र पाटील तलोजाची नाईट म्हणजे जत्रा सगळे येणार चोर पण येतात तिथं. हौशे नवशे गवशे पंढरपुरात जसे असतात तशा तलोजाला शॉर्टपे चेंडू अक्कोट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू लॉगन आणि हा चौकार अप्रतिम ऑन ड्राईव्ह ट्रेमेंडस स्ट्रोक मॅग्निफिशंट ड्राईव्ह टू द ऑन ड्राईव्ह 4 रन्स नो चान्स बोथ ऑफ द फिल्डर पास दी बाउंड्री लाईन. संघाची धाव संख्या 35. अतिशय जबरदस्त धाव संख्या विक्रमी धाव संख्या कमाल धाव संख्या अधिकतम उदंड व्यापक अपरिमित धाव संख्या बिनबाद 35. तयार बिंदास आणि हा चेंडू किरण पवार याचा दमदार फटका बघूया. आणि या टुर्नामेंटचे सर्व आदरणीय शिल्पकार जनक प्रणेते किशोरानंद पाटील माजी सरपंच गेल्या वर्षापेक्षा जास्तीत जास्त या टुर्नामेंटला जास्तीत जास्त अधिक जो शोभा कशी वाढेल जास्तीत थाटमाट. आणि हा पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका बघूया. चांगला फटका या फटक्याला म्हणतात येडझावा फटका. हा फटका या क्रिकेटमध्ये नसतो दादा. हा फटका शोधून काढला. शॉर्ट पिच चेंडू अकोट टाब्याचा फटका पण हा फटका कधी कधी घातक असतो. धाव संख्या 35 वर खेळतोय किरण पवार मॅरेथॉन इनिंग. नशिबा किरण पवार भारतीय संघात नाही ना तर साले अनुष्का शर्मा विराट कोहली सोडून याच्या पाठी लागली असती. काय सरा टायमिंग आहे. आणि ह्याच्या नमुने अप्रतिम कव्हर ड्राईव्ह ट्रेमेंडस स्ट्रोक किरण पवार सुपर डुपर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मिशीत वाढलेली पिलावल. खेळण्याची हतोटी तंत्र मर्म खुबी गोम मेघ खोज बारकावा शल्य तंत्र टेम्परामेंट जबरदस्त आहे. धाव संख्या 46. आणि हा पुन्हा एकदा दमदार हळूच मारला होता बघूया. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या 47. बिनबाद 47. दमदार सुरुवात धुंद फुंद बेस ईडन गार्डन मैदान. अप्रतिम चेंडू ब्लॉकवर मध्ये चेंडू खणून काढते बघूया. चेंडूला मिडापच्या दिशेनं आणि यष्टरक्षण मंत्र रामदेव बाबासारखी उडी मारली होती परंतु फायदा नाही. याला म्हणतात जाफराबादी म्हैसारखे मैतकाल. 3 षटक 48 म्हणजे प्रति षटका मग 16 धावा बरोबर. 16 48. दादा गणित कसं सांग दादा. धाव संख्या 48. संघाच्या वतीनं शेवटचं षटक अंतिम हाणामारीचं षटक गरमागरमीचे षटक स्लॉग ओव्हर 6 बॉल टू गो. दादा या जमत गणिताने जमत. शेवटचा गोलंदाज गोरपे संघाचा जगदीप पाटील नाव माहित आहे का ऑनलाईन मागवलाय. सागर पाटील हा मागच्या सामन्याचा हिरो ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बघूया. या सामन्यामधली करामत कसा करिश्मा चमत्कार चमत्कृती आविष्कार चमत्कार साक्षात्कार कसा दाखवते बघूया. सागर पाटील मागच्या सामन्याचा हिरो. मागच्या सामन्याचा जबरदस्त परफॉर्मन्स. धाव संख्या 48. गोरबे 2 वर्षापूर्वीची चॅम्पियन ट्रॉफी.
2014 त्याच्यानंतर 15ला मार बसला, त्याच्यानंतर 16ला अजून मार बसला, 17मध्ये बघूया. काय पोरगा झाला एकदा पास होत नाही, बापाने 50 ट्युशन लावून द्या. शेवटचा गोलंदाज सागर पाटील, लेफ्ट आर्म महोदय विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येस स्वीप केलाय, चांगला फटका. षटकारासाठी धाव संख्या 53, 52, 54, 54. पहिल्या चेंडूवर चौकार, षटकार. जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या 43 वैयक्तिक. आणि प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्यांच्या गजरात स्वागत करा बिचाऱ्याचा. आणि हा चेंडू रिव्हर्स मारायचा बघूया, टायमिंग जमलं नाही बघूया. 43 मॅरेथॉन इनिंग, भीम पराक्रम गुजरातच्या नरेंद्र मोदी सारखा जबरदस्त खेळली, उत्कृष्ट खेळली, मॅग्निफिशियंट नॉकआउट मॅरेथॉन इनिंग फ्रॉम मिस्टर किरण पवार, सावडेश्वर सावळा संघाचा जबरदस्त फलंदाज. हो बॉल्स टू गो. आणि हा पुन्हा एकदा धाव संख्या 55. फोर बॉल्स टू गो. किरण पवार अर्धशतक बघूया. आणि हा चेंडू पुन्हा ब्लॉक मध्ये चेंडू खणून काढते बघूया. दोन धाव मिळतील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. किरण पवार 55 वर बोललाय, 3 चेंडू अजून बाकी आहेत. 45 फक्त 5 धावांची गरज अर्ध षटकासाठी. ओनली 5 रन्स रिक्वायर फॉर 50. फॅब्युलस 50. धाव संख्या 57. 3 बॉल्स टू गो इन दी फोर्थ ओव्हर. आणि विदाउट लॉस मागच्या वेळी म्हटलं 59 धाव कुठे सावळा संघानं बघूया. 2 गडी बाद 59. याच्यात म्हटते बघूया उच्चांक करतात बघूया. त्यांचा स्वतःचा रेकॉर्ड जो अबाधित आहे. चौथ्यांदा तयार सागर पाटील, राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. आणि या चेंडू पुन्हा भिरकावून दिले बघूया. आणि फलंदाज बाद. धाव संख्या 45. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा प्लीज. वैयक्तिक 45 आणि टोटल धाव संख्या 1 बाद. 57 बघूया. फक्त 2 चेंडू बाकी आहेत. 1 डाऊनचा फलंदाज. दादा तवा गरम आहे. मारलो हातोडा. अक्षय पवार. राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, पृथ्वीराज गेले, फडणवीस आले. नवीन फलंदाज बाप से बेटा सवाई. भावापेक्षा भाऊ वर चढ बघूया. दादा या दादा, काल गाढवाचे पाय धरले, आज तुमचे धरतोय. अतिशय चांगली खेळली. नशिमी पोरगी नाही तर फिदा झाले असते आपल्यावर. आणि ह्या चेंडू पुन्हा टॅप करते बघूया. चेंडू पुश केला, चेंडू बदललाय. 2 धाव मिळतील. आई साला रनिंग बिटवीन द विकेट. पीटी उषा देखील झक मारेल. 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या मुसंडी माते 59. ओनली 1 बॉल टू गो. ओनली 1 डिलिव्हरी रिमेनिंग इन दी फोर्थ ओव्हर. धाव संख्या 59. मगाशी 59 हो गया. 2 बाद 59 होत्या बघूया. आता मात्र 1 बाद 59. जगदीश पाटीलने थोडासा सुटकी चेहरा केलाय. तर संघ सासरवाडीचा आहे ना दादा, जावई नाराज होतो. वाईट वाटतं थोडं. हां देव ठेवले पाण्यात मग सकाळपासून. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू भिरकावून दिले बघूया. चेंडू हवेमध्ये. आणि अशा प्रकारे मगाच मध्ये धाव संख्या आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 15 धावांचा आस्किंग रन रेट. बघूया घोरपे संघ कसा करामत करतोय याचं धावतं विश्लेषण करण्यासाठी रायगढ़ बुलंद आवाज मिस्टर मच्छिंद्र पाटिल, प्लीज कम ऑन द माइक्रोफोन। तो दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद।
the fuck is wrong with हॅलो चेक हॅलो हॅलो थँक्यू डीजे थँक्यू दर्शित पाटील जिंकण्यासाठी 60 धावांची गरज बघायची आहे. सामना कशामध्ये पाहायला मिळतो. मागच्या सामन्यामध्ये 59 धावा होत्या या संघाच्या. सर्वोत्तम धावसंख्या या संघाने उभारले होते. सावलेश्वर सावल्या संघाने किरण पवारची मादक केली आपल्याला पाहिले. 45 धावांची जबरदस्त बहादर केली पाहायला मिळाली आणि 2 गडी बाद 59 धावा 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी गोरपे या संघाला. मागच्या सामन्यात गोरपे संघानं जवळ 53 धावा ठोकल्या होत्या. तोचा संघ दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये चांगली बॅटिंग लाईनअप असते. दोन्ही संघ आहेत. मगाशी किरण पवार नाणेफेकी जिंकून हरून फलंदाजी स्वीकारली होती. आता नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली. ऐतिहासिक निर्णय घेतला या स्पर्धेमध्ये. तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण 5 सामने पाहिले आणि 6वा सामना आपण पाहतो. ज्या संघाने नाणेफेकी जिंकले त्या संघानं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिला ऐतिहासिक धाडसी निर्णय आपल्याला पाहिला किरण पवारच्या माध्यमातून. त्या नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. 59 धावा ठोकले 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. त्या स्पर्धेचे शिल्पकार सर्वांचे लाडके नेतृत्व सन्माननीय किशोर अनंत पाटील यांचे ते आगमन झाले. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूया. ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षी नवीन नवीन उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपली स्पर्धा कशी उच्चांक गाठेल, आपल्या स्पर्धेचा क्लास कसा वाढेल या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलणारा आमचे आयोजक सर्वांचे लाडके किशोर अनंत पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. www.tenniscricket.com माध्यमातून www.com पनवेलचे क्रिकेटचे CEO सन्माननीय संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतात. तुमचं देखील सुद्धा हार्दिक स्वागत. आणि ज्या उद्या प्रेक्षकांसाठी लाईव्ह स्पर्धा असणार आहे थेट प्रेक्षकांना आपण पाहतो स्पर्धेच्या माध्यमातून डेन केबलच्या माध्यमातून ही स्पर्धा उद्या संपूर्ण या मुरबाड अंबरनाथ तालुक्यामध्ये 4 तालुक्यामध्ये लाईव्ह प्रेक्षकांना आपण बघू शकाल. या स्पर्धेचा उच्चांक बघा. या स्पर्धेची मी म्हणून प्रगती बघा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न क्रिकेटच्या माध्यमातून अप्रतिम वातावरण स्पर्धेच्या माध्यमातून. राजकीय क्रिकेट जरी आपण संकल्पना म्हटलं तरी वावगं राहणार नाहीये. तर चेंडूची मागणी केली होती. चेंडू आपण पुरवायचे आहेत तर प्लीज चेंडू प्रोव्हाइड करायचे तुम्हाला. तर MH053622 ही गाडी इथे नाहीये. मी विनंती करेन जर कोणी चुकून घेऊन गेला असेल तर गाडी आपण पार्किंग करा. मित्रांनो बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्हाला खूप चांगला वाईट अनुभव आलेला आहे. कारण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये बऱ्याचशा बाईक चोरी जातात. त्यामुळे आपण नेहमी सावधगिरी बाळगा. बी केअरफुल. तुमच्या गाड्या नेहमी टेरिंग लॉक ठेवायची आपण नोंद घ्या. कारण तुमच्या चाव्या बऱ्याच वेळेला हरवतात. इथे आमच्या सुद्धा एक चावी आहे. आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये विनंती असते मित्रांनो प्लीज तुमच्या गाड्याच पार्किंग करताना चांगले पार्किंग करा. चांगल्या रीतीने पार्किंग करा आणि आपल्या गाड्या नेहमी लॉक ठेवा. तर तुम्हाला विनंती करतोय कारण बऱ्याचशा अनुभव आमच्याकडे आलेले आहेत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्ही स्पर्धेचं नाव घेणार नाही आहोत. ज्या स्पर्धेमध्ये मागच्या 2014 मध्ये तब्बल 14 बाईक एकाच स्पर्धेत गायब झाल्या होत्या. त्या स्पर्धेचं आम्ही नाव घेत नाही कारण स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह आहे. असे बरेचसे आम्हाला अनुभव आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्या गाड्या आपण व्यवस्थित पार करा. आपल्यास विनंती असणार आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे ना. बॅक टू क्रिकेट 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बघायचं आहे. गोरपे संघानं मागचा सामना खूप चांगला जिंकला होता. चांगलं कसब दाखवलं होतं त्या संघानं. बघायचं आता ते कसब कशा रीतीने दाखवते संघासमोर. गोरपे वर्सेस पाले आपण सामना पाहिला आणि 54 धावांचा मगाशी आपण पाठलाग करताना गोरपे संघानं सामना जिंकला होता मगाशी. मात्र आता त्यांना फलंदाजी करावी लागेल. 15ची सरासरी कायम ठेवावी लागेल. कारण मगाशी सामना आपण पाहिला सावलेश्वर सावला आणि सामना आपण पाहिला खूप मोठा सामना आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिला होता जो चिंचवली आणि चिंचवली संघाला स्पर्धेत बाहेर जावं लागलं. तर MH053622 चुकून जरी गाडी कोणी घेऊन गेला असेल तर आपण गाडी प्लीज पार्किंग करा ज्या होती ज्या ठिकाणी. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय ना बॅक टू क्रिकेट बोलूया आपण. सामना दमदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर कुठेही जाऊ नका. ह्या संघाचा विजेता संघ आणि चिंचवली संघ या 2 संघामध्ये आपल्याला शेवटचा सामना आपण एन्जॉय करणार आहोत क्रिकेटच्या माध्यमातून. कुठेही जाऊ नका. आपण लक्ष केंद्रित करा स्पर्धेमध्ये. आपण पाहत राही स्पर्धा सरपंचच्या 2016-17 स्पर्धा पाहत राहा. तमाम क्रीडारसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत ना. बॅक टू क्रिकेट बोलूया आपण सामनाकडे. सर्वजणी पाचन केले ते नितीश कुरुंगले गोलच्या फलक सज्ज होते आणि सागर पाटील आणि सनी भोईरे अलीमध्ये जोडी मध्ये आपण बघू शकाल.
नितीश कुरुंगले मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजानं, मात्र मारी तेवढाच बसला होता. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा तब्बल या गोलंदाजानं खर्च केले होते. तो गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकरला फलंदाज अटॅकिंग स्टान्स मध्ये सागर पाटील, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. शफल केल्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र फ्लाईट देतो थोडासा लेग स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बघा स्लो शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता, फायनलीच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अपयशी ठरलाय. आणि पहिला निर्धार चेंडू पाहायला मिळतोय नितीश कुरुंगलेच्या माध्यमातून. रायगडातील एक नामवंत गोलंदाज म्हणजे गोलंदाज पाहिलं होतं आणि एक अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणजे पाहिलं होतं तो गोलंदाज नितीश कुरुंगले. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, गोलंदाजी भेदकता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तोचा गोलंदाज यावेळी मात्र कव्हर मध्ये घेण्याचा प्रयत्न, एज लागतोय. फलंदाज बघायचंय, फलंदाज बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय यावेळी मात्र गोरपे संघाचा. थँक्यू डीजे. आपलं लक्ष आमच्याकडे ठेवा किंवा खेळाडूकडे ठेवा. खेळाडू कितीपर्यंत गेले त्याच्याकडे लक्ष असू दे आपलं, त्यानुसार आपण डीजे ऑपरेटिंग करा. कारण आपण डीजे लावताना तुमचा लक्ष खाली असतं. आमच्याकडे लक्ष ठेवा किंवा फलंदाज कितपर्यंत पोहोचलाय याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. थँक्यू सो मच. तर फलंदाज बाद झाला, पहिलं यशला आपल्या नितीश कुरुंगलेला. फलंदाज बाद झालं तर पहिला सागर पाटील धक्का दिलाय. ज्या सागरनं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता, ज्या सागरनं मागच्या सामन्यामध्ये बेधुंद फलंदाजी केली होती आणि ज्या सागरनं चांगले गोलंदाजी घेतो, सागर मात्र बाद झालाय. खूप मोठा धक्का पचवावा लागेल याला मात्र गोरपे या संघाला. स्टार्टला फलंदाज नवीन सज्ज होतोय. राईट मोरती विकेट. सनी भोईर यावेळी ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न जज करतोय. बघा फलंदाजाला कोणत्या प्रकारे बाब दिला जात नाही, पंचांचा लेग पायचा इशारा येतोय. 3 चेंडूंचा खेळ इथे संपतोय, मात्र एकही धाव थापलकावरती बॅटच्या स्वरूपात लावता येत नाहीये गोरपे संघाला. कुठे गेला तो गोरपे संघ ज्यानं मागच्या सामन्यात दहशत निर्माण केली होती? कुठे गेला तो गोरपे संघ ज्यानं या ठाणे विभागामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय? आणि तो गोरपे संघ कुठे का होईना आत्मविश्वास थोडासा भरकटला पाहायला मिळतोय. तुमच्या समोर जर मोठं टार्गेट असेल तर तुम्हाला तेवढाच आत्मविश्वास ठेवला गेला पाहिजे आणि तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच धमकीनं तुम्हाला मैदानात उतरून चांगला खेळ दाखवायला पाहिजे. मात्र 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. लेगबायच्या सर्व एक धाव येते. अवांतर धावसंख्येनं खात्याची सुरुवात केली होती. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतो तो संदेश शिशवे यावेळी मात्र स्ट्रायकर यांना. बघायचं सामन्यामध्ये किती रंगत निर्माण होईल, सामना किती चांगला पाहायला मिळेल आणि किती संघ कसोशीने प्रयत्न करतील. रिव्हर्स शॉटचा फटका, नो मॅच दरम्यान चेंडू राहुल होतोय. चंद्रशेखर जज करतो चाबा कॅचच्या बाहेर 1 बाउन्स, सीमा पलीकडे 4 धाबा. संदेश शिशवे बघा आत्मविश्वास किती फलंदाज 2 गडी 1 गडी बाद झाले दडपणे संघावरती, तरी सुद्धा रिव्हर्सच्या माध्यमाने चांगला फटका दाखवलाय आणि आपला आत्मविश्वास कायम ठेवलाय फलंदाजाने. आपल्यामध्ये असलेली धमक, आपल्यामध्ये असलेली कसब आणि आपला असा क्रिकेटचा अभ्यास दाखवतोय फलंदाज. तर ज्ञानेश्वर कोलेकर यांच्याकडे लगातार 3 षटकांसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. तुम्हाला याची नोंद घ्या आपण. तर संदेश शिशवे याला स्ट्रायकर यांना चौकारानं खात्याची सुरुवात करून देतोय श्रीकांत करतोय संघाचा. फटका, मोठा फटका दाखवतोय, लोंगाच्या डोक्यावर फिरकावून देतोय. सीमा पलीकडे 4 धाबा. वन्स अगेन अजून एक चौकार. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स, व्हाट अ कमबॅक. पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव, ती ही लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि मागच्या 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय तो 2 चौकार. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी अधिराज्य फलंदाजांचं तर कधी अधिराज्य गोलंदाजांचं पाहायला मिळतोय. बघा P1चा शेवटचा चेंडू याली पॉवर सर्कल मध्ये असताना स्ट्रायकरला फलंदाज संदेश शिशवे बिनधास्त गोलंदाज करतोय स्ट्रायकरला. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स यावेळी मात्र डिफेन्स स्ट्रोकला पसंती दिली. आपला डिफेन्स दाखवलाय फलंदाजानं. बघा वाचलाय फलंदाज
संदेश शिशवे आणि मात्र जीवाचं रान करतोय, स्वतःला जोखून देतोय. षटक समाप्त होतोय. पहिलं 2 चौकार आपण पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरचा आपण पाहतोय. 9 धावा, 3 गडी बाद, 1 गडी बाद, सावध आज सुरुवात पाहायला मिळतोय यावेळी गोरपे संघाची. 15ची सरासरी कायम ठेवावी लागेल तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. 60 धावांचं लक्ष तुमच्या समोर आणि धावफलक धावा आले त्या फक्त एकेरी अंकामध्ये एका डिजिट मध्ये आपण पाहतोय 9 धावा. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि तब्बल 51 धावांची गरज. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक षटकामध्ये बघू शकाल आपण 17ची सरासरी तुम्हाला कायम ठेवावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये गोरपे संघानं खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. मागच्या सामन्यामध्ये गोरपे संघानं खूप मोठ्या संघाला पाले सारख्या मोठ्या संघाला पराभूत केलं होतं आणि सामना जिंकला होता गोरपे संघाने. आणि गोरपे संघाचे पाठीराखे या सामन्याचा भरभरून आनंद लुटला होता आणि एक जश्न सुद्धा दाखवला होता, त्यांनी जल्लोष साजरा केला होता. मात्र त्या गोरपे संघाच्या पाठीराख्यांना आता पहिल्या षटकामध्ये शांत राहावं लागतंय. याचं कारण आहे त्यांची स्थिती आता सध्या स्थितीमध्ये मात्र खूप नाजूक स्थिती निर्माण केली या गोलंदाज नितीश कुरुंगलेने. त्या षटक समाप्त होते. पहिला येणारे 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन संभवते. गोलंदाज येतोय एक अव्वल दर्जाचा गोलंदाज ज्याने 45 धावा या मैदानावरती दाखवल्यात, किरण पवार. मागच्या सामन्याचा फलंदाज. मित्रांनो, या फलंदाजानं तुर्बे संघाच्या विरुद्ध कोलवडीला झालेल्या स्पर्धेमध्ये 101 धावा ठोकल्या होत्या संघानं, तोचा सावळीकर संघ. आणि किरण पवारनं 57 धावा ठोकल्या त्या सामन्यामध्ये. बऱ्याच सामन्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये 50 धावा झळकावणारा किरण पवार इज अ किंग ऑफ द रायगड. रायगडचा राजा ज्याला म्हटलं जातं गोलंदाज किरण पवार. 2 सामन्यामध्ये 78 धावा ठोकल्यात किरण पवारने. मॅन ऑफ द सिरीज साठी ही बाईक आपण बघू शकाल. आमचे अतिशय चांगले स्कोरर आमचे तुकाराम आणि दुसरे आमचे स्कोरर सोनू बांगर आम्हाला माहिती देतात. तर धावांचा ओघ वाढतोय, धावांचा वेग पुढे सरकतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना क्रिकेटची गुणवत्ता, क्रिकेटचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळेल सामन्यामध्ये कदाचित. कारण चांगली फलंदाजी जर गोरपे संघावर झाले तर सामन्याला कलाटणी पाहायला मिळेल. सामना 4 वाजून 10 मिनिटं होतात. विनंती असेल दोन्ही संघांना कारण की आपला अजून एक सामना खेळवायचा आहे. चिंचवली संघ आणि जिंकणारा संघ याच्यामध्ये आपण सामना खेळणार आहोत. सुपर 4 क्वालिफाय साठी आपण सामना खेळणार आहोत या स्पर्धेमधला. मोठा फटका लोकांच्या डोक्यावर. मी सॅमिंग स्ट्रोक चेंडू टाळून लोक आपला लॉप करण्याचा प्रयत्न जज करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या निर्माण केल्या जातील आणि 2 धाव्यांच्या बरोबर सिंगल डबलच्या माध्यमातून धावांचा ओघ पुढे करणार होतोय. पंचांचा नोबॉलचा इशारा. येस सॉरी, लक्ष नव्हतं आमचं. नोबॉलचा इशारा पंचाकडनं. कारण पंचांचा ड्रेस कोड व्हाईट आहे आणि जी ऑरेंज कॅप घातली ते नॉनस्टॅकचा फरक त्याचे ऑरेंज कॅप आहे, त्याच्यावर आमचं लक्ष नव्हतं. सॉरी फॉर दॅट. वन्स अगेन एक्स्ट्रीमली सॉरी. फ्रीडचा इशारा पंचाकडनं आला बघा. लाईन टच नो बॉल जर तुमचा आला तर तुम्हाला फ्रीडचा इशारा देण्यात येईल. बघा पंच अतिशय चांगले पंच आमचे. दुसरे पंच नवीन शेट्टी आणि दुसरे पंच आमचे फिरोज सर आणि तिसरे पंच आमचे योगेश इंद्रेकर. तर धावफलक धावाल्या त्या 13. बघायचे नशिबाची 7 लाभ. फ्रीडचा पहिला वापर मैदानावरती पाहायला मिळेल आणि फ्रीड मध्ये किती धावा येतात, षटकार किंवा चौकार पाहायला मिळेल का. प्रेक्षकांना मात्र यावेळी मात्र खूप उत्कंठा असणार फ्रीडची. फ्रीड मध्ये सर्रासपणे आपण चौकार षटकार पाहतोय. मात्र किरण पवार शातीर गोलंदाज फ्रीड मध्ये चौकार षटकार मारण्यास फलंदाजाला भाग पाडेल का की चांगले गोलंदाजी करून फलंदाज बीट करेल का, खूप मोठा प्रश्न असणार आहे. धावफलक धावायला पाहू शकाल आपण 13. 1 गडी बादाची धावसंख्या पाहतोय. दुसऱ्या षटक मार्गास असताना 60 धावांची गरज सामना आपण पाहतोय. बघा यावेळी मात्र चेंडू टेक ऑफ केलाय. फ्रीडचा इशारा धाबांचा कडा. इट वॉज फ्री हिट. फक्त सिंगल लाभेल. बघा किती चांगला गोलंदाज आहे. पाहिलं की फलंदाज फ्रंट फुटला आलाय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. फ्लाईट दिली चेंडूला. गुडलेट टेक ऑफ केलं गुडलेट स्पॉटवर चेंडूला आणि फक्त एका धाब्याचं सिंगलचं मात्र निर्वाला पाहायला मिळतोय. एका धाब्याचा दुसरा मिळतोय. सिंगल डबलनं काही होणार नाही. इफ यू वॉन्ट विन द मॅच यू हॅव टू डू समथिंग हार्ड वर्क बिकॉज यू आर डोंट एनी ऑप्शन बिकॉज टार्गेट इज इन फ्रंट ऑफ द बिग टार्गेट राईट अमोर द विकेट. मोठा फटका करत द विकेट. लोकांना चेंडू टाळतो ऑनटॉचच्या माध्यमातून सिंगलचं परिवर्तन पाहायला मिळतंय. सिंगल डबलनं जेवढ्या धावा येतील यावेळी गोरपे संघासाठी तेवढं दडपण त्यांच्यावरती असणार आहे. कारण तुम्हाला सरासरी मेंटेन करायची आहे ती 17.0 आणि ज्यावेळी तुम्ही सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला टार्गेट असिंग रन रेट हे तुमच्या लक्षात असायला हवं आणि त्यानुसार ते मेंटेनही करण्यात यायला हवं. तर तुम्ही सामन्यामध्ये जिंकण्याची आशा यावेळी कायम करू शकता. स्कूप शॉट करण्याचा प्रयत्न यशी लाभतोय. चेंडू ट्रॅव्हल होते ऑन साइडला. फान लेग रिझनला चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग लेग रिझन मध्ये. सीमा पलीकडे आणखी एक चौकार. अजूनही प्रयत्न पाहायला मिळतोय यावेळी गोरपे संघाचा. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. धावांचा ओघ पुढे सरकतोय. ती दुसऱ्या षटक मार्गास असताना किरण पवार गोलंदाजी करतोय. एक पहिला चौकार पाहायला मिळतोय. फर्स्ट बाउंड्री कम्प्लीट ओव्हर आणि एकूण धावांचा ओघ पुढे सरकतोय. 19 धावसंख्या 19. लॉस ऑफ द 1 विकेट. प्रोग्रेस इन द सेकंड ओव्हर. प्रोग्रेस इन सेकंड इनिंग इन फ्रंट ऑफ द टार्गेट 60. स्ट्रायकरला फलंदाज अजूनही प्रयत्न करतोय. गोरपे संघाचा फलंदाज संदेश शिशवे. 1 डाऊन फलंदाज. अत्यंत घातक फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी करणारा फलंदाज संदेश शिशवे मात्र अजूनही मोठी जबाबदारी खांद्यावरती घेऊन अटॅकिंग स्टान्स मध्ये बघू शकाल. ही इज ऑन द स्ट्राईक.
दॅट्स अ गुड टायमिंग. बघा गती किती चेंडूमध्ये कुठल्या स्पॉटवर चेंडू आउटचा स्टॉप टेक ऑफ केला. फलंदाजाला मात्र चेंडू दिसलाच नाहीये, एवढी गती प्रदान केली चेंडूमध्ये आणि पाता क्षणी चेंडू मात्र बाहेर जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. चौकार मारल्यानंतर कमबॅक करतोय किरण पवार स्ट्राईक गोलंदाजीच्या बॉलवर. अजून एक अतिशय चांगला चेंडू. बघा लाईन बघा, मागच्या 3 चेंडूमध्ये लाईन बघा. पहिला चेंडू शॉर्ट पेज, त्यानंतर नंतरचा चेंडू आउटचा स्टॉप स्टंप, त्यानंतर आपण आउटचा लेग स्टंप. व्हॅरिएशन बघा गोलंदाजीमध्ये, हेच त्याचे तंत्र आहे. षटक समाप्त होते. दुसरा धापर धावाला त्या 19-60 धावांची गरज असताना आता खूप मोठं लक्ष निर्माण करावं लागेल. फक्त 2 षटकामध्ये 19 धावा, येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. जेव्हा सामना झाला सावलेश्वर सावला आणि आपण सामना पाहिला चिंचवली यांच्यामध्ये, तेव्हा सुद्धा असंच समीकरण होतं. 18 चेंडू 41 धावांची गरज होती. तेव्हा सुद्धा समीकरण असंच होतं. 2 गडी बाद 59 धावा टोकल्या होत्या आणि तेव्हा सामना जिंकला होता सावलेश्वर सावला संघानं. आता मात्र सामना कोण जिंकणार? येणारे 12 चेंडू 41 धावांची गरज. डीजे सारी सारी नाचेंगे सारी सारी थँक्यू डीजे. तर धावा आल्या त्या फक्त 19. पहिल्या षटकात आपण पाहिल्या त्या 9 धावा, या षटकामध्ये आपण पाहिल्या 10 धावा. मागच्या षटकामध्ये आपण पाहिले 2 चौकार, या षटकामध्ये आपण पाहिलं 1 चौकार. एकूण धावा आल्या ते 19. गडी बाद झाले ते 1 गरज आहे ती 12 चेंडू 41 धावांची गरज. यू आर वॉचिंग द नाव इज टायमिंग वन साइड मॅच. सामना आपण एकतर्फी पाहतोय, मात्र सामन्यामध्ये किती दमदारपणा निर्माण होईल, किती उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळेल, थरार क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळेल का, हा प्रश्न निर्माण झालाय. येणारे 12 चेंडू 41 धावांची गरज. धावांचा डोंगर उभा केला किरण पवारनं. 45 धावा टोकल्या त्या किरण पवारनं वैयक्तिक या सामन्यामध्ये आणि 2 सामन्यामध्ये 78 धावा टोकल्या किरण पवारनं. त्यामुळे धावांची उंची खूप पाहायला मिळाली आणि गोरपे संघाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला. ज्या गोरपे संघानं मागचा सामना खूप दमदार जिंकला होता, शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत सामना संघर्ष करून जिंकला होता, तो गोरपे संघ बॅकफुटला पाहायला मिळतो. 12 चेंडू 41 धावा. अजूनही वेळ आहे गोरपे संघाकडे. या षटकामध्ये किमान तुम्हाला 30 ते 35 धावा ठोकाव्या लागतील. उलटा चेंडू यायला मध्ये लॉब केलेला गपच्या डोक्यावरनं आमंत्रण होतं फलंदाजाला. मोठा फटका. That's gone on long on for 6 run. सनी यायला मध्ये सनी भोईर बघा तिसऱ्या चेंडू ते षटकार मारून दाखवतोय, आपली ताकद दाखवतोय. समीकरण बदलतोय. येणारे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. दॅट्स अ गुड हिस्ट. आय मीन टेक ऑफ केला चेंडूला. पंचांना नो बॉलचा इशारा. यस इट इज अ नो बॉल. हाईट नो, कारण पाहिलं लेग पंचानं की फलंदाजाच्या चेंडू जवळ शोल्डरच्या वरनं गेल्या, त्यामुळे तुम्हाला चेंडू नो बॉल दिला जाईल. प्लीज डोंट मेस विथ अंपायर. आय काइंडली रिक्वेस्ट अंपायर दिस विल बी फायनल नो डाऊट. तर नो बॉलचा इशारा पंचांना. 2 एका चेंडूमध्ये आपण 7 धावा पाहिल्यात. व्हेरी गुड डिलिव्हरी अक्रॉस क्रिकेट. ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेर चेंडू पिच केलाय. फलंदाजाला मात्र याला बीट करून सोडला. ज्या फलंदाजाला पुलटा चेंडू होती षटकार मारला सनी भोईरनं, त्या सनीला मात्र शांत ठेवलं. समीकरण बदलते, वेल बदलते, काळ बदलते, सामन्याचं परिवर्तन चित्र बदलतंय. समीकरण येणारे उर्वरित चेंडू 10 चेंडू आणि 34 धावांची गरज. 10 चेंडू 34 धावा. काहीतरी करावं लागेल, कारण सामना जर जिंकायचा असेल किंवा सामन्यामध्ये तुम्हाला आगीकूच करायची असेल तर सामन्यामध्ये तुम्हाला अथक परिश्रम करावे लागतील. सक्सेस इज अ नॉट शॉर्टकट, इट्स अ लॉंग जर्नी. काहीतरी करावं लागेल. सक्सेस तुम्हाला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये जीव ओतून फलंदाजी करावी लागेल. एव्हरीथिंग इज पॉसिबल. या मध्ये सर्व काही पॉसिबल आहे, मात्र गरज आहे तुमच्या आत्मविश्वासाची. 10 चेंडू 34 धावा. यावेळी मात्र स्क्वेअर कार्ड मॅग्निफिसंट स्ट्रोक. दॅट्स गॉन ऑन पॉइंट. दॅट्स फॉर 4 रन्स वन्स अगेन. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. कम बॅक करतोय संघ. अजूनही चिकट दाखवतोय गोरपे संघ. नऊ चेंडू आणि 33 धावांची गरज होती मागच्या सामन्यामध्ये आणि आता 9 चेंडू 30 धावांची गरज आहे. बघा सावलेश्वर सावल्यांचा सामना मगाशी झाला होता. कट टू कट सामना सुरू आहे. मगाशी सामना सावलेश्वर सावले चिंचोली यांच्यामध्ये झाला. आता आपण सामना पाहतो गोरपे यांच्यामध्ये. ऑन साइडला शाबल घेण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस दिलेली. व्हेरी गुड फिल्डिंग परफॉर्मन्स. बघा आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज
चेंडूला फील्ड करतो एवढं सोपं नसतं. फॉलोथ्रूमध्ये चेंडूला फील्ड करणं कारण गोलंदाजाला 4 क्रिया कराव्या लागतात. ग्रीप, चेंडू पकडणं, रनिंग, धावणं, रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि फॉलो थ्रो या 4 क्रिया करताना स्वतःला बॅलन्स करणं आणि फॉलो थ्रोमध्ये फिल्डिंग करणं एवढंच सोपं नव्हतं. दॅट्स अ गुड फिल्डिंग इज टायमिंग आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. समीकरण बदलतोय. येणारे 8 चेंडू 29 धावांची गरज. येणाऱ्या 2 चेंडूवरती या तिसऱ्या षटकाच्या 1-2 षटकार चौकार मारले तर सामन्यामध्ये कसब निर्माण करू शकेल, सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण करू शकेल गोरपे संघ. मात्र गोलंदाज ते करू देईल का, फलंदाज ते करणार का? 2 चेंडू या शेवटच्या षटकातील 8 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावांची. किमान या 2 चेंडूमध्ये एखादी मोठा फटका अपेक्षित असणारे फलंदाजांना तर या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय. यावेळी मात्र घोरपे संघ मागच्या सामन्यात घोरपे संघानं खूप चांगला खेळ दाखवला होता. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड त्याने दाखवला होता, उच्चांक दाखवला होता, क्रिकेटचा क्लास दाखवला होता. मात्र या सामन्यामध्ये मोठं लक्ष असल्यामुळे खेळूंचा आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला, आत्मविश्वासाची उंची कमी पाहायला मिळाली. त्यामुळे सामना मात्र एकतर्फी निर्माण झालाय. येणारे 8 चेंडू 29 धावांची गरज. सामना अजूनही नेट टू नेट फाईट चालतोय. सामना 60% आपण पाहतोय तो सावलेश्वर सावले संघाच्या बाजूला, 40% सामना आपण पाहतोय यावेळी घोरपे संघाच्या बाजूला. सामना बॅलन्स नाहीये. जर सामना बॅलन्स करायचा असेल तर येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका, षटकार किंवा चौकार लावा लागेल तर सामना बॅलन्स होईल, तर धावसंख्या मेंटेन होईल आणि सामन्याची उत्कंठा मात्र वाढेल. ऑन साइडला शाफून घेण्याचा प्रयत्न शतक जज करतोय. यावेळी सनलाइट येते, सनलाइट रिफ्लेक्ट होते गोलंदाज शतरक्षकाला 4 धावा पाहायला मिळतात. अजून सामन्यात चुरस निर्माण होते. संदेश खेळतोय 19 धावसंख्येवरती 7 चेंडू 25 धावांची गरज. सामना क्लोज आहे. आता मात्र सामना कोणी जिंकू शकेल कारण सामन्यामध्ये आता उत्कंठा निर्माण झाली. सामना बॅलन्स होतोय. आजचा सामना बॅलन्स पाहायला मिळतो. 7 चेंडू 25 धावा. बघायचं काय होते. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी अक्षय पवार गोलच्या फॉलो. तिसऱ्या षटकाचा शेवटचा जो स्ट्राईक केला फलंदाज सनी बोयर 19 धावांत केलं त्यांना. दॅट्स अ गुड टायमिंग. नो चान्स. याली फलंदाजाला कोणत्याच संधी मिळाली नाहीये. ही कुड नॉट कनेक्ट द स्ट्रोक. इज टायमिंग डॉट डिलिव्हरी आणि षटक क्रमांक 3 समाप्त होते. थोडंसं मागणं षटक होतं. समीकरण राहिले 1 षटक आणि 25 धावांची गरज. जगदीश आपण पाहिलं रायगडमध्ये खूप मोठा सामना झाला. एका षटकामध्ये 30 धावांची गरज होती आणि मुरबी संघाचा फलंदाज रोशन यानं एका षटकामध्ये 30 धावा ठोकल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आम्ही बरेचसे विक्रम पाहिलेत. तर येणारे षटक 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. हे खूप मागणं षटक ठरलं. अक्षय पवारचं 16 धावा दिल्यात त्यानं या षटकामध्ये कारण पहिलं षटक फेकलं नितीश कुरुंगलेनं, त्यानं फक्त 9 धावा दिल्यात. त्यानंतर षटक फेकलं किरण पवारनं फक्त 10 धावा दिल्यात. त्यानंतर अक्षय पवार खूप मागणा ठरलाय, त्यानं तब्बल 16 धावा दिल्यात. आता समीकरण 1 षटक आणि 25 धावांची गरज. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? यस, ऑब्वियसली पॉसिबल. इफ यू वांट विन द मॅच यू हॅव टू डू समथिंग हार्ड वर्क. It is not easy for the win the match because both the team target in front of 60. The big targets are in front of the गोरपे टीम. येणारे चेंडू 6 आणि 25 धावांची गरज. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय. सरपंच चषक 2016-17 आपण स्पर्धा पाहतात. या स्पर्धेचे सर्व शिल्पकार सन्मान्य सर्वांचे लाडके नेतृत्व किशोर अनंता पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात, यू आर ऑल्सो मोस्ट वेलकम बिकॉज यू आर द पार्ट ऑफ द टुर्नामेंट. तुमचे हार्दिक स्वागत. तर 6 चेंडू 25 धावा. सामना कलाटणे येते. सामना मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये रंगतोय. बघायचं जे घोरपे संघानं मागच्या सामन्यामध्ये थरार क्रिकेटचा दाखवला, शेवटपर्यंत संघर्ष करून सामना जिंकलाय. तो संघ कशा रीतीने कामगिरी करतोय. रोहित केदार या गोलाच्या बॉलर सज्ज होतोय आणि चेंडू सीमा पलीकडं पंचांचा लेग बायचा इशू, नशिबाचा चौकार. बॅट चिकट येते, माफ करा. 4 धावा पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि गरज येते आता मात्र 21 धावांची. ज्या रोहित केदारनं मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये 4चे 4 चेंडू बीट केले होते फलंदाजांना. तुमचं काही ऑब्जेक्शन असेल फलंदाजांना विनंती, तुम्ही पंचांकडनं तुम्ही अपील करत याचं. येणारे चेंडू 5 आणि गरज 21 धावांची. बघायचं सामन्यामध्ये पुन्हा एकदा थरार पाहायला मिळतोय. अंदाजपणे शॉट केला, ब्लाइंड स्ट्रोक यावेळी फायनली चेंडू डावलं. फार वेगाने चेंडू थांबणार नाहीये. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. अजून एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 4 आणि गरज येते आता मात्र खूप कमी धावांची. 4 चेंडू आणि 17 धावा. ह्याचं नाव काय? तर 2 चेंडू आणि 2 चौकार. बघा क्रिकेटचं स्वरूप आपण पाहतोय, बदलतं स्वरूप पाहतोय.
नाट्यमय सामना पाहायला मिळतोय. मी मगाशीच सांगितलं होतं नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल, दॅट्स वाय नथिंग इज इम्पॉसिबल, यू जस्ट हार्ड वर्क. तर बघायचं अतिशय मेहनत करावी लागेल तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. 4 चेंडू 17 धावा, एखादा षटकार एखादा चौकार फलंदाजांना स्पर्धेमध्ये मात्र खूप उंचीवर नेऊन ठेवेल. दॅट्स अ गुड टायमिंग, चेंज ऑफ पेस. फलंदाज मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय. आता मात्र सामना बॅलन्स नाहीये. पुन्हा एकदा सावलेश्वर संघाच्या बाजूला सामना झुकताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 3 आणि गरज 17 धाबांची. 3 चेंडू 17 धाबा. येणारे 2 चेंडू सामन्याचं मात्र स्वरूप ठरवतील. या सामन्याचं चित्र स्पष्ट करतील. एखादा षटकार चौकार आला तर सामन्यामध्ये अजून रंगत निर्माण होईल. यावेळी मात्र मोठा फटका, अप्रतिम टायमिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक होता यावेळी मात्र अंदाजबंद फटका आणि 6 धाबा. दोन चेंडू आणि 11 धाबांची गरज. जरा जोरदार टाळ्या फलंदाज सनीसाठी. अप्रतिम फलंदाजी, वॉट बॅटिंग परफॉर्मन्स. तब्बल 27 धाबांची बहारदार कामगिरी करतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. येणारे चेंडू 2 11 धाबांची गरज. येणाऱ्या चेंडू षटकार किंवा चौकार आला तर सामन्याची उत्कंठा किती वाढेल. मात्र येणाऱ्या चेंडूवरती सिंगल किंवा विकेट प्रदान झाला तर सामन्याची मात्र हवा कायम निघेल. कारण 2 चेंडू 11 धाबा. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, वॉट अ मॅच. सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जुळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 2 आणि गरज 11 धाबांची. अप्रतिम क्रिकेट, वॉट अ क्रिकेट. जबरदस्त सामना आपण पाहतोय. वॉट अ मॅच, अप्रतिम सामना आपण पाहतोय. बघायचं सनी पहिली आणि मैदानावरती खेळतोय. अप्रतिम फलंदाजी करतोय. जबरदस्त समीकरण दाखवतोय. आपली धमक, आपलं कसब, आपलं कौशल्य सर्वस्व पणाला लावतोय सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू 2 11 धावा. काय होईल येणाऱ्या चेंडूवरती, कसा असणार आहे हा चेंडू. याने मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावर खेळून काढला. गॅप शॉट केल्याचा प्रयत्न, फक्त सिंगल. सामन्याची हवा मात्र निघते आता. 1 चेंडू आणि गरज येते 10 धाबांची. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर, बट इज इट पॉसिबल? द मॅच ओनली गॉड मिरॅकल. फक्त सामन्याला दैविक चमत्कार वाचू शकतोय. 1 चेंडू 10 धाबांची गरज. 1 चेंडू 10 धाबा. प्रेक्षकांना विनंती, आपल्याला मैदानामध्ये येण्याची अनुमती नाहीये, लक्षात घ्या. प्रेक्षकांना खेळण्याची विनंती. चिंचवली संघाच्या संघनायकाला विनंती की आपण नाणेफेकीसाठी लगेच तातडीने या. चिंचवली संघाचा संघनायक आहे. कॅन रिक्वेस्ट यू प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. कारण जिंकणाऱ्या संघाचा आपला सामना खेळायचा आहे. 4:30 वाजले. सुपर 8चा आम्ही सामना खेळणार सुपर 4 साठी. जो संघ जिंकेल किमान एक पारितोषिकाचा मानकरी ठरेल. तर 1 चेंडू 10 धाबा. सामना बॅलन्स नाहीये आणि गोरपे संघाला स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल का हा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. आणि याच दरम्यान गोरपे संघाला सामना गमावा लागला 10 धाबांनी. गोरपे संघाचं चुकलं कुठं, सुरुवात दमदार झाली नाहीये. गोरपे संघ